दिनांक 26 जून 2025 रोजी तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 करिता 3 वर्ष कालावधीच्या पूर्णवेळ पोस्ट एसएससी 10वी नंतरचे पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान वास्तुकला अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खाजगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करणे, त्याचबरोबर विकल्प अर्ज भरून निश्चित करणे, कॅप जागा वाटप, झालेले जागा वाटप स्वीकारण्यापूर्वी स्वतः पडताळणी करणे, जागा वाटप स्वीकारणे, जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये उमेदवारांनी उपस्थित राहणे या प्रक्रियेच्या माहितीसाठी ही सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांद्वारे संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत स्क्रूटनी, प्रत्यक्ष स्क्रूटनी निवड करून ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे. महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय, जम्मू काश्मीर व लडाख विस्थापित उमेदवारांसाठी मुदत दिनांक 20 मे 2025 ते 30 जून 2025. प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे. स्क्रूटनी, प्रत्यक्ष स्क्रूटनी, मुदत दिनांक 20 मे 2025 ते 30 जून 2025. महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय, जम्मू काश्मीर व लडाख विस्थापित उमेदवारांसाठी संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे. 2 जुलै 2025. महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय, जम्मू काश्मीर व लडाख विस्थापित उमेदवारांसाठी तात्पुरत्या गुणवत्ता याद्यामध्ये तक्रार असल्यास त्या सादर करणे. 3 जुलै 2025 ते 5 जुलै 2025. महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय, जम्मू काश्मीर व लडाख विस्थापित उमेदवारांसाठी संकेतस्थळावर अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे. 7 जुलै 2025. कॅप फेरीमध्ये मुख्यत्वे 4 टप्पे आहेत. 1 विकल्प नमुना भरणे, 2 जागा वाटप, 3 जागा स्वीकृती करणे व काही त्रुटी असल्यास त्यामध्ये सुधारणा करणे, 4 संस्थेमध्ये उपस्थित राहणे. जागा वाटपानंतर उमेदवाराने खाली दिलेल्या सूचनांनुसार जागा स्वीकृतीची प्रक्रिया पार पाडावी. उमेदवाराने त्याच्या अर्जात नमूद केलेले पात्रता गुण, श्रेणी, लिंग, आरक्षण, इतर आरक्षण इत्यादींशी संबंधित दावे आणि त्याच्या समर्थनार्थ अपलोड केलेली कागदपत्रे सत्य आणि अचूक असल्याची स्वयं पडताळणी प्रमाणीकरण करून लॉगिनद्वारे फ्रीज किंवा नॉट फ्रीज बेटरमेंट पर्याय निवडून वाटप केलेली जागा स्वीकारावी आणि ऑनलाईन पद्धतीने जागा स्वीकृती शुल्क भरावे. जर उमेदवारास संस्थेस असे निदर्शनास आले की अर्ज भरताना त्याने पूर्वी केलेला दावा चुकीचा आहे, तर उमेदवाराने अशा त्रुटी दुरुस्त कराव्यात. माहिती पुस्तिकेत दिलेल्या नियमानुसार अशा उमेदवाराने स्क्रूटनी किंवा प्रत्यक्ष स्क्रूटनी पद्धतीद्वारे त्यांच्या लॉगिनद्वारे या संदर्भात हरकत नोंदवावी. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेरी 1. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप पहिल्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या प्रवर्गनिहाय जागांची रचना प्रदर्शित करणे. 7 जुलै 2025. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप पहिल्या फेरीसाठी उमेदवाराच्या लॉगिनमधून पाठ्यक्रम व संस्था यांचा पसंतीक्रम असणारा ऑनलाईन विकल्प नमुना भरणे व त्यास निश्चित करणे. 8 जुलै 2025 ते 10 जुलै 2025. वाटप केलेली संस्था आणि पाठ्यक्रम दर्शविणारे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप पहिल्या फेरीसाठी तात्पुरते जागा वाटप प्रदर्शित करणे. 12 जुलै 2025. प्रवेश प्रक्रियेच्या कॅप पहिल्या फेरीसाठी वाटप करण्यात आलेल्या जागेची उमेदवाराने तिच्या लॉगिनद्वारे स्वीकृती करणे. 13 जुलै 2025 ते 15 जुलै 2025. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप पहिल्या फेरीनंतर जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे आणि आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करणे. 13 जुलै 2025 ते 15 जुलै 2025. अत्यंत महत्त्वाचे, ज्या उमेदवारास पहिल्या कॅप फेरीमध्ये त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंती क्रमांकाच्या जागेचे ऑटो फ्रीज वाटप झाले असेल,
अशा उमेदवारांनी वाटप झालेली जागा स्वीकारणे आवश्यक आहे. असे उमेदवार जागा स्वीकारतील व जागा स्वीकृती शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणा करतील. असे उमेदवार केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यास पात्र नसतील. ज्या उमेदवारास पहिल्या कॅप फेरीमध्ये त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंती क्रमांकाखेरीज इतर पसंती क्रमांकाच्या जागेचे वाटप झालेले आहे व या जागावाटपाने तो समाधानी असेल आणि त्याला जागा गोठवायची फ्रीज इच्छा असल्यास असे उमेदवार वाटप झालेली जागा स्वीकारतील व जागा स्वीकृती शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणा करतील. असे उमेदवार केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यास पात्र नसतील. उमेदवाराने हा पर्याय काळजीपूर्वक वापरला पाहिजे. ज्या उमेदवारांना त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंती क्रमांकाखेरीज इतर पसंती क्रमांकाच्या जागेचे वाटप झाले आहे व जे उमेदवार पुढील फेरीमध्ये वरच्या पसंतीक्रमाची जागा मिळविण्याकरिता सहभागी होण्यास इच्छुक असतील अशा उमेदवारांनी पहिल्या फेरीमध्ये मिळालेल्या जागेचा नॉट फ्रीज बेटमेंट पर्याय निवडून स्वीकार करणे आवश्यक आहे व असे उमेदवार जागा स्वीकृती शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणा करतील. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेरी 2. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा प्रदर्शित करणे. 16 जुलै 2025. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप दुसऱ्या फेरीसाठी उमेदवाराच्या लॉगिनमधून पाठ्यक्रम व संस्था यांचा पसंतीक्रम असणारा ऑनलाईन विकल्प नमुना भरणे व त्यास निश्चित करणे. 17 जुलै 2025 ते 19 जुलै 2025. वाटप केलेली संस्था आणि पाठ्यक्रम दर्शविणारे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप दुसऱ्या फेरीसाठी तात्पुरते जागा वाटप प्रदर्शित करणे. 21 जुलै 2025. प्रवेश प्रक्रियेच्या कॅप दुसऱ्या फेरीसाठी वाटप करण्यात आलेल्या जागेची उमेदवाराने तिच्या लॉगइनद्वारे स्वीकृती करणे. 22 जुलै 2025 ते 24 जुलै 2025. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप दुसऱ्या फेरीनंतर जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे आणि आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करणे. 22 जुलै 2025 ते 24 जुलै 2025. महत्त्वाची सूचना. दुसऱ्या फेरीत सहभागी झालेल्या आणि दुसऱ्या फेरीत पहिल्यांदाच जागा वाटप झालेल्या सर्व पात्र उमेदवारांनी जागा स्वीकारावी आणि ऑनलाईन पद्धतीने जागा स्वीकृती शुल्क भरावे. ज्या उमेदवारास दुसऱ्या कॅप फेरीमध्ये त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या 3 क्रमांकाच्या पसंतीक्रमापैकी एका पसंतीक्रमांकाच्या जागेचे ऑटो फ्रीज वाटप झाले असेल अशा उमेदवारांनी वाटप झालेली जागा स्वीकारणे आवश्यक आहे. असे उमेदवार जागा स्वीकारतील व जागा स्वीकृती शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणा करतील. असे उमेदवार केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यास पात्र नसतील. ज्या उमेदवारास दुसऱ्या कॅप फेरीमध्ये त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या 3 क्रमांकाच्या पसंती क्रमांकाखेरीज इतर पसंती क्रमांकाच्या जागेचे वाटप झालेले आहे व या जागा वाटपाने तो समाधानी असेल आणि त्याला जागा गोठवायची फ्रीज इच्छा असल्यास असे उमेदवार वाटप झालेली जागा स्वीकारतील व जागा स्वीकृती शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणा करतील. असे उमेदवार केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यास पात्र नसतील. उमेदवाराने हा पर्याय काळजीपूर्वक वापरला पाहिजे. ज्या उमेदवारांना त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या 3 क्रमांकाच्या पसंती क्रमांकाखेरीज इतर पसंती क्रमांकाच्या जागेचे वाटप झाले आहे व जे उमेदवार पुढील फेरीमध्ये वरच्या पसंतीक्रमाची जागा मिळविण्याकरिता सहभागी होण्यास इच्छुक असतील अशा उमेदवारांनी दुसऱ्या फेरीमध्ये मिळालेल्या जागेचा नॉट फ्रीज बेटरमेंट पर्याय निवडून स्वीकार करणे आवश्यक आहे व असे उमेदवार जागा स्वीकृती शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणा करतील. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेरी 3. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा प्रदर्शित करणे. 25 जुलै 2025. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप तिसऱ्या फेरीसाठी उमेदवाराने
उमेदवाराच्या लॉगिनमधून पाठ्यक्रम व संस्था यांचा पसंतीक्रम असणारा ऑनलाईन विकल्प नमुना भरणे व त्यास निश्चित करणे. 26 जुलै 2025 ते 27 जुलै 2025. वाटप केलेली संस्था आणि पाठ्यक्रम दर्शविणारे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप तिसऱ्या फेरीसाठी तात्पुरते जागा वाटप प्रदर्शित करणे. 29 जुलै 2025. प्रवेश प्रक्रियेच्या कॅप तिसऱ्या फेरीसाठी वाटप करण्यात आलेल्या जागेची उमेदवाराने तिच्या लॉगिनद्वारे स्वीकृती करणे. 30 जुलै 2025 ते 31 जुलै 2025. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप तिसऱ्या फेरीनंतर जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे आणि आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करणे. 30 जुलै 2025 ते 31 जुलै 2025. अत्यंत महत्त्वाचे. तिसऱ्या फेरीत सहभागी झालेल्या आणि तिसऱ्या फेरीत पहिल्यांदाच जागा वाटप झालेल्या सर्व पात्र उमेदवारांनी जागा स्वीकारावी आणि ऑनलाईन पद्धतीने जागा स्वीकृती शुल्क भरावे. ज्या उमेदवारास तिसऱ्या कॅप फेरीमध्ये त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या 6 क्रमांकाच्या पसंती क्रमापैकी एका पसंती क्रमांकाच्या जागेचे ऑटो फ्रीज वाटप झाले असेल, अशा उमेदवारांनी वाटप झालेली जागा स्वीकारणे आवश्यक आहे. असे उमेदवार जागा स्वीकारतील व जागा स्वीकृती शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणा करतील. असे उमेदवार केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यास पात्र नसतील. ज्या उमेदवारास तिसऱ्या कॅप फेरीमध्ये त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या 6 क्रमांकाच्या पसंती क्रमाखेरीज इतर पसंती क्रमांकाच्या जागेचे वाटप झालेले आहे व या जागा वाटपाने तो समाधानी असेल आणि त्याला जागा गोठवायची फ्रीज इच्छा असल्यास असे उमेदवार वाटप झालेली जागा स्वीकारतील व जागा स्वीकृती शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणा करतील. असे उमेदवार केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यास पात्र नसतील. उमेदवाराने हा पर्याय काळजीपूर्वक वापरला पाहिजे. ज्या उमेदवारांना त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या 6 क्रमांकाच्या पसंती क्रमांकाखेरीज इतर पसंती क्रमांकाच्या जागेचे वाटप झाले आहे व जे उमेदवार पुढील फेरीमध्ये वरच्या पसंती क्रमाची जागा मिळविण्याकरिता सहभागी होण्यास इच्छुक असतील, अशा उमेदवारांनी तिसऱ्या फेरीमध्ये मिळालेल्या जागेचा नॉट फ्रीज बेटामेंट पर्याय निवडून स्वीकार करणे आवश्यक आहे व असे उमेदवार जागा स्वीकृती शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणा करतील. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेरी 4. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप चौथ्या फेरीसाठी रिक्त जागा प्रदर्शित करणे. 1 ऑगस्ट 2025. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप चौथ्या फेरीसाठी उमेदवाराच्या लॉगिनमधून पाठ्यक्रम व संस्था यांचा पसंतीक्रम असणारा ऑनलाईन विकल्प नमुना भरणे व त्यास निश्चित करणे. 2 ऑगस्ट 2025 ते 3 ऑगस्ट 2025. वाटप केलेली संस्था आणि पाठ्यक्रम दर्शविणारे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप चौथ्या फेरीसाठी तात्पुरते जागा वाटप प्रदर्शित करणे. 5 ऑगस्ट 2025. प्रवेश प्रक्रियेच्या कॅप चौथ्या फेरीसाठी वाटप करण्यात आलेल्या जागेची उमेदवाराने तिच्या लॉगिनद्वारे स्वीकृती करणे. 6 ऑगस्ट 2025 ते 8 ऑगस्ट 2025. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप चौथ्या फेरीनंतर जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे आणि आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करणे. 6 ऑगस्ट 2025 ते 8 ऑगस्ट 2025. अत्यंत महत्त्वाचे. चौथ्या फेरीत सहभागी झालेल्या आणि चौथ्या फेरीत पहिल्यांदाच जागा वाटप झालेल्या सर्व पात्र उमेदवारांनी जागा स्वीकारावी आणि ऑनलाईन पद्धतीने जागा स्वीकृती शुल्क भरावे. चौथ्या फेरीमध्ये पात्र उमेदवारांपैकी ज्या उमेदवारास प्रथमच जागा वाटप करण्यात आले आहे किंवा जागा वाटपात सुधारणा झाली आहे किंवा या फेरीमध्ये जागा वाटपात सुधारणा झाली नाही, आधीची वाटप केलेली जागा, असे जागा वाटप अंतिम असेल. प्रवेशाच्या पुष्टीकरणासाठी अशा उमेदवारांनी वाटप केलेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य आहे. उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना. 1. एकदा उमेदवाराने संबंधित प्रवेश फेऱ्यांसाठी तिच्या लॉगिनद्वारे ऑनलाईन विकल्प अर्जाची निश्चिती केली की उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत सादर केलेला पर्याय
प्राधान्य बदल करण्याची, रद्द करण्याची परवानगी दिली जाणार नाही. 2. संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आलेल्या जागा वाटपाच्या यादीमध्ये उमेदवारांना देऊ करण्यात आलेल्या तात्पुरत्या जागांचे वाटप दर्शविण्यात येईल. या संदर्भात उमेदवारांशी व्यक्तिशः कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही किंवा त्यांना जागावाटप पत्रे पाठविली जाणार नाहीत. 3. ज्या उमेदवारास जागेचे वाटप करण्यात आले असेल अशा उमेदवारांनी तात्पुरते जागावाटप पत्र संकेतस्थळावरून त्याच्या लॉगिनमधून डाउनलोड करून घ्यावे. 4. सर्व उमेदवारांसाठी जागा स्वीकृती शुल्क ₹1000 ₹1000 फक्त एवढे आहे. उमेदवाराला जागावाटपानंतर कागदपत्रांच्या पहिल्या स्वयं पडताळणी दरम्यान जागा स्वीकृती शुल्क भरावे लागते. हे शुल्क परतावा प्रक्रिया शुल्क आहे. उमेदवारांना जागा स्वीकृती शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणा करावे लागेल. पाच. उमेदवार संस्थेत प्रवेश घेण्यासाठी हजर होण्याच्या वेळेस अर्जामध्ये केलेल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ सर्व मूळ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. उमेदवार अर्जामध्ये केलेल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ मूळ प्रमाणपत्र सादर करणार नाही अशा परिस्थितीत जागावाटप आपोआप रद्द होईल व ती जागा पुढील फेरीमध्ये वाटपासाठी उपलब्ध होईल. अधिसूचित वेळापत्रकानुसार कागदपत्रांच्या स्वयं पडताळणीच्या टप्प्यावर उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. 6. नंतरच्या टप्प्यात उमेदवाराने अर्जात केलेल्या खोट्या दाव्यांवरून उमेदवाराला जागावाटप झालेले आहे असे आढळल्यास असे जागावाटप संस्थेमध्ये घेतलेला प्रवेश आपोआप रद्द होईल. 7. स्क्रुटनी पद्धतीच्या किंवा प्रत्यक्ष स्क्रुटनी पद्धतीच्या वेळी उमेदवार अर्जामध्ये केलेला दावा सिद्ध करण्यासाठी सुसंगत आणि वैध कागदपत्रे सादर करतील. संबंधित कागदपत्रे सादर न केल्यास उमेदवार अर्जात केलेले असे दावे गमावतील आणि अशा दाव्यांचा विचार न करता अशा उमेदवारांच्या अर्जाची निश्चिती केली जाईल. 8. राखीव प्रवर्गाचे उमेदवार म्हणून नोंदणी केलेले परंतु स्क्रुटनी पद्धतीच्या किंवा प्रत्यक्ष स्क्रुटनी पद्धतीच्या कागदपत्रांच्या पडताळणीच्या टप्प्यात राखीव प्रवर्गाच्या दाव्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र सादर करण्यास असमर्थ असलेल्या उमेदवारांना सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार समजले जाईल व त्यांना ₹100 चे शुल्क फरकाची रक्कम फक्त ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल.